नमस्कार प्रेक्षकांनो, जुळली गाठ ग या मालिकेच्या येणाऱ्या भन्नाट एपिसोडमध्ये आता चक्क धैर्याने वाचवलाय मित्रांनो सावीचा जीव. धैर्य आणि सावीच्या नात्याला पुन्हा एकदा आता सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे. आता सावी जी असते ती रूममध्ये असताना अंगद दरवाजा लॉक करून घेतो आणि सावी आतच अडकून जाते. आता तिचा फोनसुद्धा बाहेरच असतो, तिला आता फोनही लावता येत नाही. तेव्हा मात्र सावी दरवाजातून आवाज देत असते, प्लीज कोणीतरी दरवाजा उघडा, कोणीतरी मला वाचवा, कोणीतरी दार उघडा. पुन्हा पुन्हा ती आवाज देत असते, पण दरवाजा उघडायला कोणीच येत नाही. तिला कोणीच दिसत नाही. ती रूमच्या खिडकीतून सुद्धा डोकावून बघते मित्रांनो, पण खिडकीतून तिला रोडवर मात्र कोणीच दिसत नाही. सगळीकडे शुकशुकाट आणि शांतता पसरलेली असते. आता सावीला वाटतं, काय करू मी आता, काय करू, सगळे घरी माझी वाट बघत असतील. घरामध्ये इतका मोठा कार्यक्रम आहे, त्याला सुरुवातही झाली असेल. आणि आता इकडे इरा जी असते ती धैर्यला गोळ्या देण्यासाठी जात असते. तेव्हा आता दामिनी तिला अडवते आणि दामिनी तिला विचारू लागते, अगं तू कुठे चालली आहेस? तेव्हा इरा सांगते की धैर्यला गोळ्या द्यायला जात आहे मी. तेव्हा दामिनी म्हणत असते, आज धैर्यला गोळ्या द्यायला जाऊ नकोस. आज घरात जो काही तमाशा होणार आहे तो धैर्याने बघितलाच पाहिजे. तर आता मित्रांनो, दामिनीने अशी काय प्लॅनिंग केली आहे की घरात एवढा मोठा तमाशा होणार. आता पुढे नीता आणि अवंती ज्या असतात त्यांना असं मनातल्या मनात वाटत असतं की सावी जी आहे ती बाहेर गेली, अजून आली कशी नाही आहे ती, इतका वेळ झाला, खूप लेट झालं. आणि बायकासुद्धा आता हळदी कुंकवाला घरात यायला लागल्यात, सावी आता कधी पोचणार. तेव्हा आता त्या सावीला फोन लावतात आणि सावीचा जो काही फोन असतो तो म्हणजे बाहेर अंगद जवळ असतो. मित्रांनो, सगळा गेम अंगदचा असतो. अंगद जवळ फोन वाजतो, अंगद तो फोन उचलायचं सोडून चक्क स्विच ऑफ करून ठेवतो. आता अंगदने फोन स्विच ऑफ केल्याच्या नंतर सावीचा फोन लागणं बंद होऊन जातं. आता सावी तर रूममध्ये अडकलेली असते. सावी रूममध्ये असताना आवाज देऊन देऊन अक्षरशः थकून जाते, पण कोणीच दरवाजा उघडत नाही. तेव्हा सावीला धैर्य उठवतो आणि सावी धैर्य असा आवाज देते. तेव्हा धैर्य इकडे झोपलेला असताना त्याला भास होतो. धैर्यपर्यंत सावीचा आवाज पोहोचतो मित्रांनो. चक्क धैर्याला सावीचा भास होतो. तो फटाफट उठतो आणि घड्याळ बघतो तर 7 वाजलेले असतात. चक्क धैर्य इकडे घाबरतो आणि म्हणतो, 7 वाजले तरी सावी अजून कशी काय आली नाही, सावी गेली कुठे? आता इकडे सावी दरवाजा उघडण्यासाठी एक सारखा आवाज देत असते. आणि आता अंगद जो असतो त्याला वाटत असतं की आपण सावी मॅडमची जरा मजा बघूया. तेव्हा आता अंगद सावीच्या रूमजवळ येऊन बाहेर दरवाजाच्या जवळ उभा राहतो आणि सावी रूममध्ये रडत असते. अंगदला मनातल्या मनात मात्र भयंकर हसू येत असतं. मित्रांनो, तो मात्र खूपच मजा घेत असतो. सावी जेव्हा जेव्हा धैर्याची आठवण करत असते तेव्हा सावीचा आवाज धैर्याच्या हृदयापाशी पोहोचतो आणि धैर्य जो असतो तो सावीच्या काळजीने इकडे खूपच कासावीस होतो आणि खाली येतो. बायका घरात आलेल्या असतात आणि दामिनीला नमस्कार करतात. तेव्हा बायका म्हणत असतात की पूजेला सुरुवात करायची आहे का? त्यावर दामिनी म्हणते, आमची धाकटी सून सावी ती घराच्या बाहेर गेली आहे, जरा आपण आता पूजेला सुरुवात करू शकतो. तेव्हा बायका दामिनीला बोलत असतात, काय मॅडम, तुमच्या सुनेला एवढा उशीर कसा काय झाला हो? तुम्ही एवढा पूजेचा घाट घातलाय तरी तुमची सून आज हजर नाही आहे. अहो, सांगायचं होतं ना. आता यानंतर तिने असं का केलं? इतकं काय महत्त्वाचं काम होतं? धैर्यसुद्धा तिकडे येऊन उभा राहिलेला असतो. धैर्य दामिनीला विचारतो, आई अगं अजून पूजेला कशी सुरुवात झाली नाही? तेव्हा मात्र दामिनी धैर्याला सांगत असते, धैर्य, अरे ती सावी तुझी बायको आहे ना, ती मीटिंगसाठी जी बाहेर गेली ती अजून आलीच नाही, तिचा काहीच पत्ता नाही आहे. तेव्हा आता धैर्य विचारतो की ती कुठे गेली, कुठली मीटिंग? दामिनी म्हणते, तू काल एक मुलगा आला होता ना अंगद, त्याच्यासोबत मीटिंगला गेली. आता ती अजून तिचा काही पत्ता नाही आहे. आता धैर्य सगळीकडे विचारपूस करू लागतो मित्रांनो आणि अवंती आणि नीता वहिनीला सुद्धा विचारतो की सावी जाताना तुम्हाला काही बोलून गेली का, सांगून गेली का? घरातून बाहेर पडताना तिने काही बोलली का, काही म्हटलं होतं का? आता अवंती नीता बोलतात, काहीच बोलत नाहीत त्या दोघी मित्रांनो. धैर्य घाबरतो. धैर्य दामिनीला म्हणत असतो, घरात ही अवस्था झाली आहे त्यामुळे मी बाहेर सावीला शोधून येतो आणि सावीला बघून आणतो. त्यावर दामिनी म्हणते, एक 10-15 मिनिट थांब, येईलच ती, आता आपण तिची वाट बघूया. प्रेक्षकांनो, आता खरंच सावी घरी येणार का? ते अंगदच्या तावडीतून सावी कशी सुटणार? धैर्य तिला कसा वाचवणार? हे सगळं पाहण्यासाठी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जुळली गाठ ग या मालिकेच्या संपूर्ण मालिकांच्या अपडेटसाठी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.